10. निजमीची तळी उचलणारे मुसलमान. पुण्यास हैदराबादच्या अत्याचारी आणि हिंदू विद्वेषी राज्य पद्धतीविरुद्ध जी परिषद झाली तिचा निषेध करण्याकरिता आणि निजामाची तळी उचलून धरण्याकरिता मुसलमानांचीही सभा पुण्यात भरावी हे साहजिकच होते. नोकऱ्यांप्रमाणे सभांमध्येही स्वतंत्र आणि विरोधी प्रतिनिधित्व हवेच. त्या सभेत मुसलमानांनी ठासून विचारले की निजामाने जसे केव्हा हिंदू दिवाण नेमले आहेत तसे कोणा हिंदू राजाने मुसलमान दिवाण नेमले आहेत की काय, दाखवा. ह्या त्यांच्या आव्हानावरून म्हैसूरच्या संस्थानामध्ये मध्यंतरी जो मुसलमान दिवाण नेमला होता तो हिंदू झाला की काय अशी शंका येते. शुद्धीच्या युगात कोणचा मुसलमान केव्हा हिंदू होईल याचा काही नियम राहिला नाही बुवा. सभेमध्ये मुसलमानांनी असाही एक ठराव केला की ब्रिटिश सरकारच्या आणि निजामाच्या मध्ये जो स्नेहसंबंध सतत वसत आलेला आहे तो हिंदूंच्या असल्या दुष्ट ओरडीने बिचकून बिघडून जाऊ नये. आमची हीच प्रार्थना आहे. ज्या सतत आणि अखंड स्नेहबंधाने आणि सकोमल प्रेमभावनेने प्रेरित होऊन ब्रिटिशांपाशी निजामाने आपल्या मित्राची आपण वाटेल ती वस्तू आपलीच समजून जशी संकोच सोडून मागतो तसा वऱ्हाड मागितला आणि ब्रिटिश सिंहाने पण मित्रच मित्रास जसे प्रेमाने देत नाही जा म्हणून केव्हा केव्हा निसंकोचपणे हसत म्हणतो तसे दात दाखवून देत नाही जा म्हटले. इतकेच नव्हे तर अगदी जीवश्च कंठश्च मित्राप्रमाणे निजामाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या भावनेच्या जीवाशी लगट करून कंठाशी 24 तासांच्या आत उत्तर मागणारा पंजा बिलगविला. तशा प्रकारचा स्नेहसंबंध ब्रिटिशांच्या आणि निजामाच्या मध्ये सतत टिको अशी आमची प्रार्थना आहे. तो तसा लोभ आहे, ह्याहूनही थोडासा वाढला तरी देखील आमची ना नाही. ह्या निजाम आणि इंग्रज यांच्यात वसत आलेल्या स्नेहसंबंधांची पराकाष्ठा होऊन त्या दोन जीवांचा वऱ्हाडात कर्जतने जसा एक करून टाकला तसा हैदराबादेलाही होवो आणि आमच्या त्या स्नेहसंबंधांस हपापलेल्या पुण्याच्या मुसलमानांचे तोंडात साखर पडो. मुसलमानांचा मुबलिक अखबार आपल्या 1 डिसेंबरच्या अंकात लिहितो की महम्मद फरूख साहेब ह्या उलम-ई-इस्लाम पत्राच्या संपादक असलेल्या पंजाबातील थोर गृहस्थांनी पंजाब गव्हर्नरला खालील तार देऊन मुसलमानांची एक महत्वाची मागणी पुढे आणली आहे. ज्या अर्थी मुसलमानांच्या धर्माचा रोख मूर्तीपूजेविरुद्ध आहे आणि ज्या अर्थी हिंदूंच्या मूर्तींच्या मिरवणुकी बघताच त्यांस उद्वेग येणे साहजिकच आहे, त्या अर्थी सरकारने हिंदूंच्या मूर्तींच्या मिरवणुकी मुसलमानांच्या मशिदीवरूनच नव्हेत तर दुकानांच्या समोरूनही जाऊ देऊ नयेत. सरकार न्यायी आहे आणि मुसलमानांचा उत्क्षोभ भडकण्याचे आधीच ते त्यांची मागणी मान्य करून त्यांस संतोषित करील अशी आम्हास अजून आशा आहे. वरील मागणी करायचे धैर्य दाखवले म्हणून एडिटर साहेब महम्मद फरूख ह्यांचे आम्ही आभार मानतो. मुसलमानांनी पत्रातून काय चालले असते ह्याची वार्ता आपणास किती कमी मिळते ह्याचे हे उदाहरणच आहे की ह्या मुसलमानी पत्रांच्या डिसेंबरच्या अंकात काय लिहिले आहे त्याचा पत्ता आज 6 महिन्यांनी लागत आहे. हिंदूंनी मूर्तीपूजा आणि मूर्तींच्या मिरवणुकी मुसलमानांच्या समोर, शेजारी किंवा जवळ करू नयेत कारण मूर्तीपूजा मुसलमानी धर्माच्या विरुद्ध आहे. ही मुसलमानांची मागणी त्यांनी अनेकदा स्पष्टपणे सांगून टाकली. हे त्यांचे हिंदूंवर खरोखर उपकार आहेत. खरोखर हे हिंदूंवर उपकार आहेत कारण आम्ही मुसलमान म्हणूनच आमच्या धर्माचा खलिफा तो तुर्क त्याच्याशी लढणार नाही म्हणून जेव्हा मुसलमान म्हणाले आणि जेव्हा हिंदूंनीही त्यांच्या त्या कोटीक्रमास त्याच धार्मिक कारणाकरता दुजोरा दिला तेव्हाच मुसलमानांच्या धार्मिक समजुती हिंदूंनाही बंधनकारक आहेत हे तत्व सिद्ध झाले. खलिफाशी लढत नाही
कारण ते मुसलमानी धर्माच्या विरुद्ध आहे. आमच्या मशिदी समोर तर काय, पण घराशेजारीही शंख घंटा वाजवू देणार नाही, कारण ते मुसलमानी धर्माच्या विरुद्ध आहे. अशी विचार परंपरा ज्या मूलतत्वाच्या उपजाऊ कुसव्यातून आपोआप प्रसवली, त्या विचार परंपरेला मान तुकवून मशिदीसमोर वाद्ये बंद करीतो असे हिंदू मुसलमानांच्या एकीचे हिंदू भोक्ते म्हणू लागताच त्या पुढची पायरी चढून मूर्तीपूजा बंद करा, कारण तीही मुसलमानी धर्माच्या विरुद्ध आहे, म्हणून मुसलमान मागणी करण्यास चुकणार नाहीत, असे अपरिहार्य अनुमान आम्ही काढले होते. तेव्हा काही भाबडे हिंदू आमच्यावर रागावत आणि म्हणत, छट, आमचे मुसलमान भाई असले अतिरेकी नाहीतच, तुम्ही हिंदूच खोडसाळ आहात, नाहीतर असे भय अशा शंका तुम्हास आल्याच नसत्या. पण आमच्या पंजाबातील मुसलमानांपैकी काही पुढाऱ्यांनी तीच अगदी तर्कशास्त्राची लाज राखली, म्हणूनच आम्ही त्यांचे हे उपकारच झाले असे म्हटले आहे. वाद्ये बंद करा म्हणताच लोण्याहून मऊ हिंदूंनी मंडळे नेमून मुसलमान मौलवींची मतं मागवली की वाद्ये मुसलमानी धर्माविरुद्ध खरीच आहेत काय? आता हे सद्गृहस्थ पुन्हा मूर्तीपूजेच्या प्रश्नास्तव मौलवी मंडळ नेमतील आणि त्यांनी मूर्तीपूजा मुसलमानी धर्माविरुद्ध आहे असे मत देताच वरील पंजाबी गारहाणे खरे आहे असे मानून वाद्येच नव्हेत तर मूर्तींच्या मिरवणुकीच आणि मशिदी समोर नव्हे तर मुसलमानांच्या दुकानासमोर, शेजारी, पुढे, मागे, वर, खाली बंद ठेवणे हेच एकीच्या दृष्टीने हितावह आहे. वाद्यांच्या विषयीच नव्हे तर मूर्तीपूजा सोडून देण्याविषयीही आपल्या परमप्रिय मुसलमान बंधूंच्या भावना हिंदू विचारात घेतील असा ठराव पुढील राष्ट्रीय सभा संमत करील अशी आम्ही उत्कृष्ट आशा करीतो. वाद्यबंदीची मागणी राष्ट्रीय सभेने विचारात घेतलीच आहे. आता ह्या वर्षी मूर्तीपूजा बंदीची मागणी तिने विचारात घेऊन मान्य करावी की पुढील वर्षी मुंजबंदीची मागणी. मुंज ही मुसलमान धर्माविरुद्ध आहे ह्याच सर्वमान्य आणि राष्ट्रीय सभा संमत तत्वाचे आधारावर पुढे करता येईल. असे एक एक करून आपण हिंदू मुसलमानात दुही माजवण्याचे सर्व प्रश्न हळूहळू सोडवून हिंदूंना मुसलमान करून टाकू आणि राष्ट्रीय हित साधल्याचे महत्तम पुण्य शीघ्रच गाठी बांधू शकू. खरे पाहिले असता वाद्यांपेक्षा किंवा मूर्तींपेक्षा मुसलमानांनी या मुंजीचाच समाचार आधी घेतला पाहिजे, कारण त्यांच्या तबलीगचा भयंकर शत्रू कोणी वाद्ये किंवा मूर्ती नसून एक मुंजच आहे. कोणची गोष्ट चांगली व वाईट हे मुसलमानी धर्मात ती आहे की नाही यावरून हिंदूंनी ठरवावे ही मुसलमानांची मागणी अगदी स्वाभाविक आहे. पण हा आर्य समाज जिथे जिथे त्यास अडवा येतो आणि आता हे संघटन गंडस्योपरी पीटिका संवृत्ता. मुसलमानांनी स्वाभाविकपणेच म्हटले, सत्यार्थ प्रकाश जप्त करा, कारण त्यात मुसलमानांच्या काही मतांचा निषेध आहे. लगेच आर्य समाज आणि संघटनावादी ओरडून उठले, कुराण जप्त करा, कारण त्यात हिंदू धर्माविरुद्ध पुष्कळ गोष्टी आहेत. कोण ही खोडसाळ प्रवृत्ती ह्या संघटनांची? अशा बरोबरीने का राष्ट्रीय एकी साधते? म्हणून आम्हास मूर्तीपूजा बंद करा या मुसलमानांच्या नव्या मागणीस काहीतरी अपशकून हे संघटनावादी करतील अशी भीती वाटते. हो, कोणी सांगावे, मुसलमान एडिटरांनी आमच्या धर्मात मूर्तीपूजा निषिद्ध आहे म्हणून वाद्येच तर काय, पण आमच्या दुकानांवरून मूर्तींची मिरवणूकच बंद करा म्हणून तार देताच एखादा आर्य समाजी एडिटरही तार द्यावयाचा की प्रेते पुरणे हे हिंदू धर्मात निषिद्ध आहे, म्हणून प्रेते पुरलेल्या आई बापाच्या पोटचा कोणचाही सुपुत्र वा कुपुत्र आमच्या दुकानावरून जाता कामा नये. मुसलमानी एडिटरांस तार करता येते आणि हिंदू एडिटरांस नाही असे थोडेच आहे. सिंधमध्ये तालुका डोकरी
येथील कोण्या सय्यद मुसलमानाच्या मुलीने कुराण ग्रंथाशीच आपला निकाह म्हणजे लग्न लाविले. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. या अष्टपुत्रावरून आम्हास छापखान्यातील भूतांची भीती वाटू लागते आहे. मागे एकदा अष्टपुत्रा हा शब्द नीट वाचता न आल्याने किंवा वाचता यावा असा नीट लिहिला न गेल्याने तो एका बुद्धिमान अपमुद्रिते म्हणजेच प्रूफ पाहणाऱ्याने उष्ट्रपुत्रा असा छापला होता. तशी एखादी चुकी ह्यावरील आशीर्वादाच्या छापण्यात होऊ नये म्हणून ही चेतावणी देत आहोत. अद्भुत लग्नाची सध्या नाहीतरी साथच येऊ पाहत आहे. कुराणाची लग्ने अशी होऊ लागल्याचे पाहताच पुराणासही स्वस्थ बसवेना त्यानेही 2-4 ठिकाणी चांगलाच हात मारला आहे. कारण एवढ्यात अनेक युरोपियन मुलींनी हिंदू धर्म स्वीकारून हिंदूंशी लग्ने लावल्याचे वृत्त येत आहे. ग्रुवेनहाफ नावाच्या 23 वर्षांच्या जर्मन मुलीने स्वामी सत्यानंदजींच्या हस्ते हिंदू धर्म ग्रहण केला आणि श्रीयुत किरणचंद्र बागची यांच्याशी विवाह केला. कुमारीचे नाव इंदुबाला असे ठेवण्यात आले आहे. विवाहानंतर पेढे वाटण्यात आले आणि उपस्थित असलेल्या अनेक हिंदूंनी ते खाल्ले हे सांगितलेच पाहिजे. श्रीमती रिबिट्स नामक इंग्रजी बाईनेही हिंदू धर्म स्वीकारला आहे. आपल्या पतीच्या स्मृत्यर्थ ती काशीला एक मंदिर बांधवणार आहे. शर्मिष्ठा देवींची गोष्ट तर त्रिखंडात माहिती आहेच. युरोपियन मुलींची हिंदूंची लग्ने होणे हे काही नवीन नाही. ती पूर्वी होतच होती. हे अमेरिकेपासून रशियापर्यंत पसरलेल्या प्रत्येक राजधानीतील हिंदी वस्तीत डोकावताच दिसून येईल. पण आजपर्यंत हिंदूंचे युरोपियन मुलींची लग्न लागताच मुलगी घरी येण्याचे स्थळी मुलगाच घरास पारखा होऊन ख्रिश्चन होई आणि मुलीच्या घरी जाई. आता तसे न होता युरोपियन मुलीच हिंदू होऊन आमच्या मुलांच्या घरी नांदण्यास येत आहेत. पूर्वी बायबला मागे हिंदू मुले धावत, आता आमच्या पुराणामागे नवीनातील नवीन ख्रिस्ती मुली धावत आहेत. म्हणतात ना, 2 दिवस सासूचे 2 दिवस सुनेचे. चांगलेच आहे, चांगलेच आहे. सध्या हिंदुस्थानातील इंग्रजी थोर पुरुषांच्या पुतळ्यावर साडेसाती आल्यासारखेच दिसते. पंजाबातील लॉरेन्सचा पुतळा हलवण्यासाठी प्रथमतः स्त्री पुरुष मुलांसह सर्व लाहोर नगराने तिथे जमावे. नुसते जमावे म्हणून गांधीजींनी त्यांच्या शेकडो सत्याच्या प्रयोगांपैकी एक प्रयोग करताना आज्ञा सोडली होती. पण पुतळा हलवण्यापेक्षाही उभं लाहोर हलवणं अर्थातच जड गेलं. इतक्यात कोणाच्या डोक्यात काय कल्पना घुसली ईश्वर जाणे, त्याने रातोरात जाऊन त्या पुतळ्याच्या हातातील तलवारच मोडून टाकली. सरकारने लगेच त्या पुतळ्यावर लाजेचा पडदा सोडला. वादविषयक उर्मटपणाची वाक्य त्या पुतळ्यावरून खोडून टाकली आणि ते प्रकरण विझले. सगळे लाहोर हलून जे साधावयाचे होते ते एक मनुष्य हलून साधले गेले. पुढे नीलच्या पुतळ्यावरून मद्रासला राग आला. पण तिथे दगडी पुतळ्यास घण किंवा दगड मारणे, दगडास दगड मारणे ही हिंसा की अहिंसा हा अत्यंत गंभीर प्रश्न उत्पन्न होऊन शेवटी चिखल मारण्यास हरकत नाही असे ठरले आणि त्या चिखलातच तो प्रश्न अजून रुतून बसलेला आहे. तोच इकडे मुंबईची तार आली की मुंबईच्या व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याच्या हातातील राजदंड मोडून त्यास कोणीतरी मनुष्याने विद्रूप केलेले आहे. एकाएकी राजदंडालाच हात घातला या मुंबईच्या माणसाने. लाहोर सारखे काही मुंबईची मुंबई हलवून स्त्रिया पुरुष मुलांसह तिथे जाण्याचा बेत केला नाही की अहिंसेच्या चिखलात मऊ गोळे वळीत बसला नाही. विक्षिप्त कुठला? नुसती कुलंगडी उपस्थितीत करण्यास मिळते तरी काय ह्या लोकांना? अशा अचंब्यात शहाणे लोक चिंतातूर झालेले आहेत. तोच डोके असलेल्या पोलिसांस तो पुतळा विद्रूप कसा झाला ह्याची कल्पना आली आणि त्याने प्रसिद्ध केले की पुतळ्याच्या हातातील तो राजदंड रस्ते धुणाऱ्या नोकराच्या पाण्याच्या बंबातील फवाऱ्यासरशी निसटून पडला. अगदी सहज अपघाताची गोष्ट, दुसरे काही नाही. तथास्तु. दुसरे काही नसले म्हणजे सगळ्यासच बरे. कारण मागेही एकदा ह्याच पुतळ्याची हाल अपेष्टा झालेली होती.
किंबहुना इंग्रजीत पुतळ्यांची अशी संभावना करण्याचा बूट प्रथम ह्या पुतळ्यास जे 25-30 वर्षांमागे विद्रूप करण्यात आले होते तेव्हापासूनच हिंदुस्थानात निघालेला आहे. महाराणी व्हिक्टोरियाच्या उत्सवाचा तो दुसरा दिवस होता. अगदी अचूक त्याच दिवशी ह्या त्या विख्यात राणीच्या पुतळ्यास पहारा चुकवून कोणा धाडसी मनुष्याने त्या उत्सवाच्या गुलाबी रंगाचा बेरंग करण्यासाठी डांबराचा रंग भासून त्याचे गळ्यात पादत्राणांची फाटकी माळ घातली होती. पुढे तो डांबराचा रंग काढून पुतळा नीट करावयास हजारो रुपये व्यय करावे लागले. त्या धाडसी मनुष्याने हे कृत्य केले, त्याचे नाव पुढे सर्वतोमुखी झाले. पुण्यात प्लेगचे दिवसात रँड साहेबास मारणाऱ्या चाफेकर बंधूंनीच ह्या पुतळ्याची ही विटंबना केली होती असे मागून सिद्ध झाले. या मागच्या इतिहासानेच ह्या पुतळ्यास पुन्हा विद्रूप केल्याच्या बातमीस थोडं महत्व आलेलं आहे. नाहीतर कोण विचारतो दगडी पुतळ्याच्या हातातील राजदंडास. पण पाण्याच्या फवाऱ्याने तो राजदंड निसटून पडला हे सोपे आणि उभय पक्षांचंही सोयीस्कर असे स्पष्टीकरण तत्काळ झाल्यामुळे बरे झाले. पण तो राजदंड पडला तर सापडला कसा नाही? पाण्याच्या फवाऱ्याबरोबर जो उडाला तो अजूनही वर उडतच चाललाय. आणि तो नोकर पळून गेला म्हणतात तो का? आणि दुसऱ्या हातातील भूगोल विच्छिन्न झाल्याचे ते छापले आहे. तो गोळाही पाण्यानेच भगला की काय? पण हे प्रश्न दुय्यम आहेत. त्याचे समाधानकारक उत्तर केव्हाही देता येईल. आता सावधानता इतकी ठेवली पाहिजे की हा राजदंड पाण्याच्या फवाऱ्यासरशी उडाला या स्पष्टीकरणाचे अगदी दृढीकरण करत राहिले पाहिजे. आणि ह्यापुढे प्रसंगी पाण्याच्या फवाऱ्यासरशी वाहून जातील असे कच्चे राजदंड हाती न देता त्या पुतळ्याच्या हाती पक्के राजदंड दिले जावेत. कारण पुतळ्यांचे हातातील का होईना पण राजदंड गळून पडावेत हे भोळसट लोकांस अशुभ चिन्हसे वाटते म्हणून जपावयाचे. दुसरे काय? दिनांक 24 मे 1928